सत्यजित इथे येऊन गेला? मग काय होणार? आशिषला भेटून गेला तो. मला तर असं वाटतं की तो खात्री करायला आला असणार की आशिष नक्की वेडा आहे की नाही याची. मग डॉक्टरांना भेटला, त्यांचा नंबर घेतला. सत्यजितच्या डोक्यात नेमकं काय चाललं ना हेच कळत नाहीये. मंजिरी आशिषला भेटली हे त्याला कळून 2 दिवस होऊन गेले, तरी तो काहीच रिॲक्ट करत नाहीये. पण सत्यजित जेव्हा एखाद्या गोष्टीवर रिॲक्ट करत नाही ना, तेव्हा ते जास्त धोकादायक असतं. कारण अशा वेळी त्याचं पुढचं पाऊल काय असेल याचा अंदाजच बांधता येत नाही. मग आता तू नको टेन्शन घे. बाय द वे निशा, तू तुझं काम अगदी चोख करतेस. मी सांगणार आहे मिस्टर होळकरांना, तुम्ही या कामासाठी अगदी परफेक्ट माणूस निवडलाय म्हणून. लायकीचा मोबदला पण तसाच नको का मिळायला? कौतुकासोबत नजराणाही मिळालं तर खूप बरं होईल. नहीं, एक काम करते हैं, मैं खुद आज शाम को आ जाऊंगा हैदराबाद. जी, नो प्रॉब्लम. या ओके. अहो, तुम्ही नाश्ता करून जाल ना? हो, पण ऐक, मला आज संध्याकाळी हैदराबादला जावं लागेल एका दिवसासाठी. मी उद्या परत येईन. चला. काय? मंजिरी, प्लीज प्लीज काहीच बोलू नका. थोडा वेळ मला असंच राहू द्या प्लीज. मला तुमचे आभार मानायचे. कसले आभार? आपल्या हातून एखादी चूक होते, त्याचा सल आपल्या मनात असतोच. नेमकं त्याच वेळी आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्याला सांगावं की ही चूक नाहीच आहे. तेव्हा जो आधार मिळतो तो मी शब्दात नाही सांगू शकत. आणि तो आधार तुम्ही दिलाय मला, प्रेमाचा, विश्वासाचा. वेडीस का तू माझी? तुझ्यावर उपकार नाही केलेच असतील तर स्वतःवर केलेत. मी आपल्या प्रेमाला, स्वतःला दुसरी संधी द्यायचं ठरवलंय. आयुष्यात पहिल्यांदा माझ्या मनातला संशय दूर सारून तुझ्यावर विश्वास ठेवायचं ठरवलंय. आणि हे मी माझ्यासाठी केलंय. तू माझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीस, नाही ना? नाही, कधीच नाही. चला, तुम्हाला उशीर होतोय ना, मी पटकन नाश्ता घेऊन येते. तुली उशीर होत नाहीये मला. आणि नाश्त्याचं म्हणशील तर हे काय करताय तुम्ही? कोणी बघितलं तर? अच्छा, म्हणजे जेव्हा तुला जवळ यायचं असतं तेव्हा कोणी बघणार नसतं, पण मला जवळ यायचं असतं तेव्हा. चला, ऑफिसला जायचंय ना? मंजिरी, मी ऑफिसला नाही जाते.
मी काय झालं? काय नाही, बाहेरचं एक काम आहे. चल बाय. चल मी निघते. लक्षात आहे ना पैशांचं? हो. आशिष, हाय हाय आशिष. ए आशिष, ओळखलंस का मला? प्रिया. मी नाही. हे वेड्या वेड्या, ओळखलंस का मला? मी प्रिया. मंजिरी मंजिरी, मी काही नाही केलं. हा काय असाच कुठेही पडलेला असतो का? हो, असाच सगळ्या घरभर फिरत असतो. कधी कधी तर शून्यात नजर लावून बसलेला असतो. खूप पूर्वीपासूनची ओळख आहे आमची. स्वतःला ओव्हर स्मार्ट समजायचा आणि आता बघ काय झालंय. अरे देवा, सत्यजित आला आज पुन्हा इथे. सत्यजित इकडे आला. निशा काहीतरी कर, मला लपव. त्याला कळलं मी इकडे तर माझा जीव घेतो. तुमचं सोडा, इथे माझा जीव जायची वेळ आलीये. तुम्ही आलातच का इथे? मी काय आमंत्रण दिलं नव्हतं तुम्हाला इथे यायचं. तुम्ही जा पाहू आधी इथून. हे मला शिकवू नकोस, कळलं ना? मला सांग, मी लपायला कुठे जाऊ? शांत व्हा ना जरा. काय चालवलं तुम्ही? हा, इथे गप्पा मारण्यापेक्षा जाऊन कुठेतरी लपा लवकर. तो सत्यजित केव्हा येईल? तू काय बघत बसली? जा ना, हिला घेऊन मागच्या बाजूने जा कुठेतरी. जा. चल लवकर. मी वेडा. हा सत्यजित पुन्हा इथे आला. तू चल आधी इकडनं. हे आशिष, आशिष, हे आशिष. मला ओळखलंस का? सत्यजित मुधोळकर. मंजिरीचा नवरा सत्यजित मुधोळकर. नाही. मंजिरी. मी तुला त्रास नाही मारत. मंजिरी प्लीज. शांत. हॅलो, कोणी आहे का? मिस जाधव? नाही ना जाधव? डॉक्टर?
बोला ना. मंजिरी, मला जरा त्या नयना जाधवचा नंबर SMS कर. नयना जाधवच नंबर तुम्हाला का हवाय? सध्या आशिष त्यांच्याचकडे असतो ना. मला जरा बोलायचं होतं त्यांच्या बरोबर, ट्रीटमेंटच्या खर्चासंदर्भात वगैरे. काल माझी त्यांची भेट झाली नाही आणि आत्ताही मी तिथेच आलोय. पण आत्ताही तर इथे नाही आहेत. हा एकटाच आहे इकडे. हो हो, मी मेसेज करते तुम्हाला नंबर. बाय. आज परत सत्यजित इथे कडकडला. उगाच डोक्याला ताप. ते सगळं जाऊ दे. मला आधी सांग, तो आशिष नॉर्मल आहे? म्हणजे काय? चांगला नॉर्मल आहे तो. उलट तो आपल्या दोघींना वेळ लावून सोडेल. हे बघा, तो सत्यजित बाहेर येण्याआधी तुम्ही इथून निघाले तर त्याने आपल्या दोघींना इथे पाहिलं ना तर आपण दोघी मेलो. तुम्ही जा, मी सगळं नंतर सांगते. तुम्ही निघा. बरं ठीक आहे, मी निघते. सांभाळून. हो. हॅलो, मिस नयना जाधव का? कोण बोलताय? सत्यजित मुधोळकर बोलतोय. हॅलो 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 मिस जाधव, मी सत्यजित मुधोळकर बोलतोय. तुम्ही नयना जाधवच बोलताय ना? हॅलो. हो, मी नयना जाधव बोलतेय. बोला ना, काय काम होतं? मिस नयना, मी ऍक्च्युली तुम्हाला भेटायला तुमच्या घरीच आलो होतो. ऍक्च्युली मी कालही आलो होतो, पण कालही आपली भेट नाही होऊ शकली. हो का? पण आय एम सॉरी, मी एका महत्वाच्या कामात अडकलीये. आपण नंतर भेटू ना. नाही, तुम्ही तुमचं काम संपवून या, मी थांबतो इथे. उगाच कशाला? खरं तर मला खूप वेळ लागणार आहे. तुम्हाला जर खूप वेळ लागणार आहे, म्हणजे सॉरी, पण तुम्ही आशिषला असं घरी एकटंच सोडून गेलात? काय बोलताय? आशिष एकटाच आहे? अहो, दामू असेल ना त्याच्या बरोबर. दामू माझा नोकर आहे. तो असतो नेहमी त्याच्यासोबत. नाहीये का तिकडे? सॉरी मिस नयना, पण इथे या घरात सध्या तरी कोणीच नाही. तो एकटाच. इनफॅक्ट मी इथे आलो तेव्हा दारही उघडच होतं. अरे विसरलेच मी. खरं तर मी दामूला माझ्याच कामासाठी पाठवलं होतं. ते डॉक्युमेंटचे झेरॉक्स काढायचे होतं ना, मीच विसरले बघा. एनिवे, तुम्हीच सांगा आपल्याला कधी भेटता येईल. फक्त उद्या मी कोल्हापुरात नाहीये, पण उद्याचा दिवस सोडून कधी? परवा भेटूया. मी काय म्हणते, हे बघा ना, मी उद्या तुम्हाला फोन करते, मग आपण ठरवू ना कधी भेटायचं ते. त्याचं काय ना की आयत्या वेळेस काही काम निघालं तर मला जावं लागेल ना तिकडे. ठीक आहे, पण मग आता हा आशिष असं एकटाच आहे इथे? हो, ठीक आहे ना, चालेल. आर यू शुअर? हो हो. बर, ठीक आहे, मग आपण नंतर बोलूच, भेटू. बाय. बाय. काय मंजिरीचं काम?
मंजिरीबद्दल काय बोलणार होते सत्यजी? हा अगं बरं झालं मंजिरी तू आलीस. मला तुझ्याशी बोलायचं होतं. म्हणजे मी परवापर्यंत मी सत्यजितला म्हणत होते की मला काहीतरी बोलायचंय. मला आत्ता आठवलं मंजिरी. अगं आपल्याला आशिष बद्दल सांगायचंय ना सत्यजितला. हं तू त्याला बोलवून आण, मी बोलते त्याच्याशी. नाहीतर राहू दे, मी जाऊन बोलते. आई मी बोलले यांच्याशी आशिष बद्दल. तू बोललीस? काय म्हणाला तो? मला ते काही बोललेच नाही ताई. माझ्यावर विश्वास ठेवलाय त्यांनी आणि माफ सुद्धा केलंय मला. खरंच मला म्हणाले की हे बाकी छान झालं बघ. तुमच्या संसारातलं हे एकमात्र विघ्न आता दूर झालं. आज ते सुखाचा संसार होऊ देतो. अगं वाकायचं नाही बाळा.